दुसऱ्याची थट्टा करणे हा मानवी स्वभाव आहे. खेचणे, दुसऱ्या व्यक्तीची फजिती करणे व त्यावरील त्याची प्रतिक्रिया पाहत हसण्याचा उद्योग माणसे करीत असतात. लहान मुलांची थट्टा करण्याचा खेळ सर्वत्र केला जातो. बालवयातील मूल यामधूनच शिकत असते. शाळेतील मुले मित्रांच्या वस्तू लपवण्याचा उद्योग नेहमी करीत असतात. आपल्यावर केलेला विनोद सहन करता यायला हवा. जीवनासाठी आवश्यक असलेला हा धडा प्रत्येकाला शिकावा लागतो. तो अनुभवातूनच गिरवावा लागतो. थट्टा मस्करी करणे हा मानवी स्वभाव आहे, पण हा वारसा आपल्याकडे उत्क्रांतीमधून आला आहे. माकडेही हा उद्योग करीत असतात. माकड चेष्टा हा शब्द त्यावरून आला आहे का माहीत नाही. माकड वाघाच्या पिल्लांना त्रास देत असल्याचा हा व्हिडिओ आपण पाहिला आहे का? पिल्लांचे कान ओढ, शेपटी पिळ, केस ओढ, चिमटे काढून पिल्लांना अस्वस्थ करण्यात माकडाला मजा वाटत आहे. वाघाची पिल्ले संतापून प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण माकडासमोर ती हतबल झाली आहेत. माकडाला धडा शिकविणे त्यांना जमत नाहीये. माकड त्यांच्यापेक्षा जास्त चपळ आहे. झाडाची उंची आणि फांद्यांच्या लवचिकतेचा अचूक अंदाज माकडाला आहे. पिल्लांचे कान ओढून झाडावर चढणे माकडाला सहज जमत आहे. माकडाचा हा अंदाज चुकला तर ही पिल्ले त्याला फाडतील हे वास्तवही माकडाला माहिती आहे. पण स्वतःच्या चपळपणाची, झेप घेण्याच्या क्षमतेची खात्री माकडाला आहे. त्याहीपेक्षा स्वतःची करमणूक करण्यासाठी धोका पत्करायला माकड तयार असल्याचे जाणवते. माकडावर चिडून, संतापून समस्या सुटणार नाही. दोन्हीही पिलांनी मिळून नियोजन करून माकडाचा सामना करायचा असे ठरवले तर माकड त्यांची कळ काढू शकणार नाही. माकडाला शेपूट घालून पळून जावे लागेल. एका पिल्लावर हल्ला होत असताना दुसऱ्या पिल्ल्याची मदत त्याला मिळत नाहीये. या दोन्ही पिल्लांनी संघटितपणे माकडाला रोखण्याचा प्रयत्न केला तर झाडावरून खाली उतरून पिलाला त्रास देण्याची हिंमत माकड करू शकणार नाही. एकट्याने नाही तर दोघांनी मिळून माकडाला तोंड देणे सहज शक्य होईल याची समज वाघाच्या या पिल्लांना नाही. वाघांच्या वाट्याला मानवा एवढ्या आकाराचा, क्षमतेचा मेंदू आलेला नाही. अर्थात कितीतरी माणसेही त्यांच्या मेंदूचा पुरेसा वापर करीत नाहीत. दुसऱ्याला त्रास देणे, छळणे माकडांना आवडत असावे. या दुसऱ्या व्हिडिओत माकड कुत्र्याला त्रास देत आहे. दुसऱ्याला छळण्यामधून माकडाला आनंद होत असावा. ही प्रवृत्ती असणाऱ्या माणसांना सॅडिस्ट म्हणून ओळखले जाते. समाजामध्ये या प्रवृत्तीची माणसेही आढळतात. माकडांकडून आलेला हा वारसा हे शहाणपणाचे लक्षण नाही. होमो सेपियन सेपियनला हे कळायला हवे. उत्क्रांतीचे धडे बालवयात हसत खेळत देता यायला हवेत. या निमित्ताने वेगळे असे काही आपल्याला सुचत असल्यास ते कळवावे ही विनंती आहे. धन्यवाद.